जर एखादा खरेदी विक्री करार हा स्टॅम्प पेपरवर नोटराईज केला तर तो अवैध होतो. तर याचं कारण काय की समजा एखादा विक्री करार खरेदी करार करायचा आहे आणि त्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे त्याच्यानुसार स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे स्टॅम्प ॲक्टनुसार. आणि जर स्टॅम्प ॲक्टनुसार जेवढे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे ती न भरता जर तुम्ही स्टॅम्प पेपरवर तो खरेदी विक्री व्यवहार केला आणि त्याला नोटराईज केलं तर तो करार हा नोंदणीकृत नसल्यामुळे किंवा ती स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे तो करार हा अवैध गृहीत धरला जाईल. तो इतर गोष्टीसाठी तो वापरता येणार नाही. याच्या संबंधीची एक केस लॉ आहे ती आताच जुलै महिन्यातच डिसाईड झालेली आहे. याच्यासंबंधी अशी बॉम्बे हायकोर्टाची केस आहे ती 2025ला डिसाईड झालेली आहे. तर त्याचं नाव असं की सलीम बेग वर्सेस सय्यद नाविक अशी ही केस आहे. तर याच्यामध्ये सय्यद नाविक यांनी सलीम बेग यांची जमीन विकत घेतली म्हणजेच त्यांच्यात विक्री आणि खरेदी व्यवहार झाला. तर या करारामध्ये 92.5 लाखालाही जमिनीचा व्यवहार केला. तर ताबे इसार पावती जी आहे ती त्यांनी स्टॅम्प पेपरवर केली नोटराईज आणि त्याच्यात पहिले 2 लाख त्यांनी दिले आणि नंतर 20 लाख दिले. असे 2022पर्यंत 2 वर्षात त्यांना हा करार पूर्ण करायचा होता 92.5 लाखाचा. परंतु 2022 नंतर सय्यद नाविद जे आहेत ते उरलेली रक्कम द्यायला तयार होते. परंतु सलीम बेग यांनी पुढचा व्यवहार करण्यास नकार दिला. जमिनीचा ताबा देण्यास नकार दिला. मग हे मॅटर कोर्टात गेलं. आता कोर्टातून परत हायकोर्टामध्ये गेले बॉम्बे हायकोर्टामध्ये. तेव्हा सलीम बेग यांनी असं त्यांचं आर्ग्युमेंट केलं की स्टँड घेतला की त्यांनी जी ताबे इसार पावती केलेली होती ती नोंदणीकृत नाही आहे आणि त्याच्या स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे तो विक्री करार जो आहे तो अवैध आहे आणि त्याच्यामुळे हा करार मी पुढं कंटिन्यू करणार नाही आहे. म्हणजे त्यांनी पुढचा करण्यास नकार दिलेला आहे. तर हा जो आहे हा ग्राउंड तर हायकोर्टाने त्याला मान्यता दिली की समजा तो करारच अवैध आहे किंवा स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं असताना भरलेली नसल्यामुळे तो अवैध गृहीत धरलेला आहे. आणि याच्यात असं का तर सेक्शन 35 स्टॅम्प ॲक्ट याच्यानुसार जर एखाद्या कराराला स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे पण तुम्ही स्टॅम्प ड्युटी न भरता नुसतं नोटराईज केलं तर त्याला ते प्रमाणित मानता येणार नाही. म्हणजे नोंदणीकृत असा तो करार होणार नाही. परंतु या केसमध्ये अजून पुढचं मॅटर व्हायचं आहे. पण सय्यद नाविक यांच्या बाजूने हायकोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे की इन फेवर ऑफ सय्यद नाविक. तर सगळ्यात शेवटी आपण काय सांगू शकतो की कुठलाही जर खरेदी विक्री व्यवहार करायचा असेल तर त्याची जी अमाऊंट आहे ती किती लाखाला किंवा हजारात करणार त्याच्यावरची स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला तरच तो व्यवहार वैध होणार. अदरवाईज तो व्यवहार स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे रजिस्टर होणार नाही आणि त्यामुळं तो कुठल्याही याला वैध म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. तो व्यवहार अवैधच राहील.